हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझी आजची रेसिपी आहे काळ्या वाटाण्याचा सांबार. आमच्या इथे जन्माष्टमीच्या दिवशी काळ्या वाटाण्याचा सांबार आणि त्यासोबत असणारी आंबोळी हे आवर्जून बनवले जाते, कारण कोकणातली ही फेमस डिश आहे जन्माष्टमीच्या दिवशी. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी तांदूळ मी भिजत घातलेला आहे आणि तांदूळ भिजत घातल्यानंतर त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलं. तसंच डाळ पण मिक्सरला बारीक करून घेतलेली होती. मिक्सरला बारीक करून झाल्याच्यानंतर तुम्ही 7 ते 8 तास ते पीठ आंबून घ्यायचं. पीठ आंबून झाल्यानंतर ते तुम्ही नंतर त्याचे आंबोळ्या केल्या तरी चालतो. आणि नंतर मी काळ्या वाटाणे उघड घातल्याच्यानंतर ते कुकरला लावून घेतले. त्यानंतर त्याचे 10 ते 12 शिट्टी करून घेतली. आणि नंतर एक साईडला खोबरं आणि कांदा चांगला भाजून घेतले. आणि त्याच्यानंतर पोहे घेतले. पोहे आंबोळीमध्ये जर पोहे टाकले तर आंबोळी चांगली सॉफ्ट होते आणि ते खायला पण अगदी रुचकर लागते. तर तुम्ही पण एकदा करून बघा अशी रेसिपी. आणि एक साईडला मी आलं लसूणची पेस्ट करून घेतली आणि त्याचबरोबर कांदा आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे, कारण कच्चं राहिलं तर ते थोडं बेचव असं लागतं. त्यासाठी तुम्ही कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर आलं लसूण मिरची आणखीन कोणते जिन्नस जर टाकायचे झाले तर तेही तुम्ही टाकू शकता. आणि नंतर मिक्सरला सगळं बारीक करून घ्यायचं. वाटण बारीक करून झाल्याच्या नंतर तुम्ही कुकरची शिटी वरती करायची. आणि नंतर कुकरचं झाकण काढून घेतलं. घेतल्यानंतर त्यामध्ये वाटाणे शिजलेत की नाही शिजलेत ते बघायचं. ते शिजले नसेल तर परत शिटी द्या. आणि तसंच कांदा, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, लसूण कढईमध्ये तेल टाकून हे सगळं मी कढईमध्ये टाकलेलं आहे. आणि नंतर मी त्यात टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घातल्याच्यानंतर ते जे वाटप तयार करून घेतलेलं होतं ते वाटप आणि हे सर्व मसाले त्या कढईमध्ये सगळं टाकून घ्यायचं. आणि नंतर चांगलं जे मसाले टाकलेले आहे ते चांगलं तेल सुटेपर्यंत ढवळत राहायचं. तेल सुटल्यानंतर तुम्ही जे काळे वाटाणे आहेत ते शिजले की नाही ते बघायचे. छान असे शिजलेले असू दे. आणि नंतर शिजल्यानंतर ते सर्व एकजीव झालेले मसाले त्याच्यामध्ये हे काळे वाटाणे टाकायचे आहेत. काळे वाटाणे टाकल्याच्यानंतर काळे वाटाणे टाकून आणि त्याच्यानंतर छान अशी उकळी येऊ दे. आणि उकळी आल्याच्या नंतर तुम्ही ते काळे वाटाणे सोडा. वाटाणे सोडल्यानंतर त्याच्यामध्ये छान अशी वरून कोथिंबीर सर्व करा. बघा, अगदी रेसिपी छानच लागते. ही तुम्ही पण बघा, एकदा ट्राय करा. ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. आणि नंतर आपण बघणार आहोत आंबोळी. तर आंबोळ्या कशा बनवायच्या आहेत त्या तुम्ही बघा. आंबोळी बनवण्यासाठी त्यामध्ये डाळ आणि तांदूळ हे तर आपण एकत्र करायचे. आणि नंतर सगळं हे मिश्रण चमच्याने एकजीव करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं. आणि नंतर मी थोडी मेथीची पावडर पण टाकलेली आहे. त्याच्यामुळे वास तर खूपच छान होतो याचा. मेथीची पावडर टाकल्यानंतर आणि नंतर भिड्याच्या तव्यावरच आंबोळ्या छान लागतात. तर तुम्ही पण बनवा एकदा भिड्याच्या तव्यामध्ये. आणि नंतर हे मिश्रण एकदम आपलं पेला असतो त्याच्याने सगळं ढवळत राहायचं. आणि ढवळल्याच्या नंतर हे सगळं त्याच्यामध्ये भिड्याच्या तव्यामध्ये सोडायचं आहे. भिड्याच्या तव्यामध्ये सोडल्यानंतर हे सगळं वरून झाकण ठेवायचं. त्याच्यानंतर खालून जर ऑब्झर्व झालं तर हे सगळं पटापट होतात आंबोळ्या. कारण आंबोळ्या काढायला अजिबात असं टाईम नाही लागत, ते फटाफट होतात. अगदी डोस्यापेक्षा पण छान लागतात ह्या आंबोळ्या. तुम्हाला पण बघा आवडतील हे आंबोळ्या मी कशा बनवल्या.
तर माझी आजची रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा. तुम्हाला जर आवडली असेल माझी रेसिपी तर चॅनलला नक्की कमेंट, शेअर आणि लाईक करा. ओके, बाय.